चला मॅच ऑन करा. पहिल्या इनिंगसाठी पुढे जाऊया. या विभागातील आणि बेलवली गावचा एक बुलंद आवाज दिनेश पाटील सर यांच्याकडे. नमस्कार. हा चेंडू राहिला हवेत. इथे मात्र दुसरा झेल. लागोपाठच्या 2 बॉल्सवर मात्र 2 झेल सोडले जात आहेत. अटीतटीची लढत. सुपर 3 मध्ये क्वालिफाय होण्यासाठी मात्र काय कमालीचा सामना पाहिला. 21 धावा डिफेन्स कशा करायच्या हे पहिल्यांदा कुडाव्या संघानं नाही केलं. तर कुडाव्या संघानं अनेक वेळा असे विक्रम केलेत. भल्या ताकदवान संघांना गोलंदाजीच्या आधारावरती कसं नाचवायचं हे कुडाव्या संघाच्या ऋषीनं, अजयनं आणि हितेनंही दाखवलं आहे. त्याच्यामुळे पुन्हा एकदा ती आशा त्यांच्यामध्ये पल्लवित राहिली आणि त्याने पुन्हा एकदा आपली बाजू सिद्ध केली. तिसरा झेल. लागोपाठच्या 3 बॉलवर 3 झेल उडालेत. डेरवली संघ नशीब बहाल झालेत. धाबळकर धावा लागत आहेत त्या म्हणजे तब्बल 5 धावा. विनायक धुमाल आणि प्रणल पाटील गोलंदाजीच्या मार्कर गोलंदाज आपण पाहतोय. सौरभ भगत लेफ्ट आर्म गोलंदाजी. टॅपिंग क्रिकेट पाहतोय पण इथे मात्र डॉट बॉल. ह्या टाळ्या पडतील कारण आता इथून प्रत्येकाला माहिती आहे की आम्हाला ट्रॉफी मिळणार आहे. आम्ही जिंकणार आहोत. परंतु फक्त चॅम्पियन होण्यासाठी सुपर 3 मध्ये पोहोचण्यासाठी ही धडपड सुरू आहे. ही धडपड कमालीची राहिली आहे. 48 संघातून फिल्टर होत 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 गुणवत्ता सिद्ध करत करत इथपर्यंत प्रवास राहिलाय. क्या बात. जागचं हलू दिलं जात नाहीये. कुडाव्या संघाची पुनरुक्ती केली जाते. कुडाव्या संघानं याच मैदानावरती 24 बॉलमध्ये 32 धावा डिफेन्स केलेत. याच मैदानावरती 18 बॉलमध्ये 21 धावा. मी तर म्हणे की चांगल्या धावा होत्या डिफेन्स केल्या. ज्या मोठ्या संघानं धावांचा पाठलाग केला त्या डेरवली संघानं मात्र मोठ्या खांदा संघाला पराभूत केला. पण इथे आता धाकटा खांदा. खोलवा टप्पा. फेकी होतीये डायरेक्ट. चांगली फेकी राहिली आहे. पुन्हा एकदा रन घेण्याचा प्रयत्न. 1 रन तर कंप्लीट केली आहे. फेकाफेकी जरूर झाली पण चांगली फेकाफेकी. 1 रन्स मात्र आली आणि पहिल्या षटकाचा खेळ संपला. बिनबाद 6 श्री गणेश डेरवली संघ. कमाल दाखवली. 6 बॉल्समध्ये काल 5 धावा वाचवल्या दोन्ही संघांनी आणि आज मात्र 21 धावा डिफेन्स केल्या. 18 बॉल्समध्ये ताकदवान संघ आहे. स्वर्गीय रामचंद्र मौर्य प्रतिष्ठान उसाडणे संघ हा ताकदवान संघ आहे. अनेकेतनं त्या सामन्यामध्ये रंग भरले. 2 षटकात ठोकले जरूर परंतु अंतिम चेंडू डॉट टाकत मात्र हितेननं आपल्या संघाला विजय रथावर आरूढ केलं. हितेश टोंबरे
विजय नाईक गोलंदाजीच्या मार्कवर. चला 15 मिनिटांमध्ये इनिंग संपली पाहिजे याची नोंद घ्या. बामणडोंगरी संघात संघनायक आणि नेरे संघात संघनायक. टॉस करण्यासाठी लगेच संपर्क साधायचा आहे. बॅटवर निसा चेंडू आला नाही. डीप बॅकवर्डचा क्षेत्रक्षक येईल, उचलेल, फेकेल, त्यात दुसरी रनचा प्रयत्न राहिलाय जरूर. पंच वळतील, तिसऱ्या पंचांकडे पाहिलं जाईल. रन्स कंप्लीट एक झाली, दुसरी रन्स कंप्लीट आहे की इथे मात्र होईल. नॉट आउट. नॉट आउट. 2 रन्स मात्र कंप्लीट झाल्या आणि या 2 रन्सनं धावपळ धावा लागल्या त्या म्हणजे 8. रमेशजी ठोंबरे यांना आपण पाहिलं खऱ्या अर्थानं कुडावे संघाचे जुने जाणते खेळाडू, अनेक दिग्गज मंडळी. मच्छिंद्र ठोंबरे इथे आपण या सामन्याचा आनंद घेताना त्यांनाही पाहतोय. ज्या सगळ्या मंडळींना कुडाव्याची धुरा सांभाळी सगळे दिग्गज मंडळी आणि त्यांची आता मुलं मात्र खऱ्या अर्थानं चांगली कामगिरी करताना इथे बऱ्याच अवधीनंतर पूर्वार्धामधला पहिला चौकार. चौकार दाखवला. याच दरम्यान अमर शेठ पाटील नेरे यांचं आगमन झालंय. त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. पाहुण्यांचं स्वागत झालं. गोलंदाजाचं अवभगत केलं षटकारानं आणि व्ही सेप मधला हा षटकार. एक समीरजी ठोंबरे कुडावे यांचे आगमन झाले. आपण या आपलं मनस्वी स्वागत करूया. आणि त्याचबरोबर आजची रजनी भातांच्या स्पर्धेमध्ये ज्या प्रकारचा पहिला सामना चांगला जिंकला, दुसऱ्या सामन्यामध्ये संघ जरूर पराभूत झाला, पण इथे मात्र प्रणाल पाटीलची बॅट मागच्याच सामन्यात तलबली होती. ज्यांना 5 बॉलवर 5 मोठे फटके दाखवले होते तोच प्रणाल आता मात्र तो फॉर्म कंटिन्यू करताना ठोकतोय लागोपाठचा दुसरा षटकार. एक चौकार 2 षटकार. धावपळकर धावा लागल्या तब्बल 24. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपळकर धावा होत्या ते म्हणजे 6 आणि या षटकामध्ये आतापर्यंत तब्बल 4 बॉल्समध्ये 18 धावा. 2, 4, 6, 6. प्रणाल पाटील मात्र भरधाव वेगानं आपल्या धावसंख्येला आकार देताना थर्ड इन अ रो ठोकलाय अक्षरशः. पहिल्या 2 बॉल्सवर 2 षटकार ठोकल्यानंतर या मैदानावरती 5 बॉल्सवर 5 षटकार ठोकण्याचा भीम पराक्रम प्रणाल पाटीलचा राहिलाय आणि तोच क्लास, तीच उमेद आणि तीच गेम पुन्हा एकदा रिव्हर्स गिअरमध्ये टाकताना पाहतोय. भूतकाळातले इनिंग इथे मात्र वर्तमानामध्ये सजवताना ठोकतोय सलग 3रा षटकार. धाकट्या खांदा संघाची ताकद, स्ट्रेंथ राहिले गोलंदाजी आणि त्याच गोलंदाजीची लक्तर
वेशीवर टांगताना फलंदाज प्रणल पाटील. ताकदीच्या गोलंदाजांवर हल्ला झाला. पहिल्या षटकामध्ये फक्त 6 आणि इथे फक्त आणि फक्त षटकार. कमालीची कमिटमेंट, अफलातून इनिंग. नो बॉल, दैव देत कर्म देत. दैवानं बहाल केला नो बॉल. ठोकलाय प्रणल पाटीलच्या बॅटमधून मिड विकेटची सीमारेषा क्लिअर करणारा हा 4था षटकार. धावफलकावर धावा लागल्या 37 धावा. वैयक्तिक एकटा 31 या धावसंख्येवरती खेळतोय. आणखीन एक मोठा फटका कन्वर्ट केलाय. जरूर सीमारेषा क्लिअर करेल का. आणि इथे मात्र मिड विकेटला रन्स घेतली फक्त आणि फक्त 1-2 रन्स बनवू शकले असत्या, परंतु याला मला असं वाटतं की कदाचित 1 रन्स यासाठी आली. फ्री हिटचा बॉल होता, कारण अंतिम चेंडूवर 1च रन घेत स्ट्राईक आपल्याकडे कंटिन्यू करायची होती. हा प्रामाणिक हेतू राहिला प्रणल पाटीलचा. 38 धावा बिनबाद 38. गोरख धुमाल एक आदर्श खेळाडू, उत्तम व्यक्तिमत्व, राजकारणामध्ये उत्तम व्यक्तिमत्व. याच्याकडून मात्र प्रणल पाटीलसाठी तब्बल 1000ची बक्षीस येते आणि ती बक्षीस आम्ही त्यांच्या 12th मॅनकडे सुपूर्द करतोय. 1000ची बक्षीस प्रणलनं ठोकले चलाग. 4 षटकार. ही धावपट्टी प्रणलच्या प्रेमात पडली अक्षरशः. ही धावपट्टी उद्या प्रणलला स्टेटस दाखवेल. उद्या अनेक व्ह्यूवर्स इन्स्टाला फॉलो करतील. फेसबुक पेजवर दाखवलं जाईल. ठोकलेले सरळ 4 षटकार, ठोकलेले सरळ 5 षटकार. गोलंदाज अजय. नेमकं काय स्ट्राईकवर घेऊन यायचा होता, परंतु सगळं आपल्या मनाजोगं नाही खेळत आणि अखेरकार एक उत्तम इनिंग खेळत मात्र प्रणल पाटील झाला बाद. रनआउटच्या रूपानं का होईना की विकेट कमावली आहे. थोडीशी राहत मिळेल, कारण ज्या प्रकारचा विस्फोटक खेळ राहिला, सुनामी आली, ती सुनामी मात्र प्रणल पाटील तिथे थांबवण्यात आली. नवीन फलंदाज धनंजय भोईर या पठ्ठ्यानं एक रजनी गाजवली आहे. एका षटकामध्ये 27 धावा ठोकल्या. 39 धावांची गरज असताना 12 बॉल्समध्ये याच धनंजय भोईरनं सामना फिनिश केलाय. त्याच्यामुळे त्याच्याकडे ती क्षमता राहिली आहे.
गोलंदाज अजय नाईक कसे बॉल टाकेल आणि धनंजय भोईर शिवकार संघाच्या गोलंदाजांनी त्याचा विस्फोटक पाहिला खेळ. इथं बसला मेळ, दाखवलं जात आहे तोच क्लास तोच परफॉर्मन्स पुन्हा एकदा रिपीट टेलिकास्ट होते की काय असं वाटत असताना मात्र दाखवतोय धनंजय भोईर. आपल्या बॅटचा तडाखा ठोकतोय लॉंगॉनच्या डोक्यावरून. पर्यंत आलेत आणि 5 षटकाराचा जाब विचारला जाईल उत्तरार्धामध्ये धाकट्या कांदा संघाला. ताकदवान गोलंदाजीने धाकट्या कांदा संघाचा विचार केला ना कांचन पालकर सर, तर ते खेळाडू आतापर्यंत सगळे सामने त्यांनी वन साईड केलेत. गोलंदाजीच्या आधारावरती त्यांनी सामने सगळे वन साईड केलेत. परंतु या सामन्यामध्ये मात्र त्याच गोलंदाजीचा खरपूस समाचार घेतला. टॉस गमावली, टॉस जिंकली आणि त्याने मात्र फिल्डिंगचा निर्णय आला. आणि इथे मात्र पाहतोय आणखीन एक डॉट. अखेरकार पलटवार जरूर झाला. चांगली गोलंदाजी राहिली. 46 धावा धापडकरती लागल्या. जिंकण्यासाठी 47 धावांची गरज आहे. बामणडोंगरी संघाचा संघनायक आणि त्याचबरोबर नेरे संघाचा संघनायक टॉससाठी लगेचच संपर्क पाहिजे. यावर आपण नेरे संघा संघनायक रेडी आहे, बामणडोंगरी संघा संघनायक तेजशी रेडी आहेत. तर चला लगेच आपण टॉस केला जाईल. भाजी सरपंच भरत शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. सुपर 6 मधला शेवटचा सामना. निर्णय कळवायचा आहे. बामणडोंगरी टॉस विन झालेला आहे. निर्णय नाही इथंच सांगायचं आहे. नाही खाली उतरलं तर पेनल्टी आहे. क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. 3 षटकांचा सामना. याच दरम्यान आपण सन्मान करणार आहोत आदरणीय समीरजी ठोंबरे. नेरे गावचे सर्व वाघ राजनदादांनी माहिती दिली. समीरजी ठोंबरे, कोडावेचे समीरजी ठोंबरे यांचा आपण सन्मान करणार आहोत. कोडावे गावचे सन्माननीय व्यक्तिमत्व. यानंतर आपण राकेशजी जाधव नेरे गावचे वाघ यांचा आपण सन्मान करणार आहोत. यायचं आहे. आणि आता प्रेक्षकांकडून खऱ्या अर्थाने आपण आवाज जयघोष प्रेक्षकांचा पाहणार आहोत. बोला प्रेक्षक खऱ्या अर्थाने जयघोष आपल्याला करायचे आहे. बी रेडी. बोला आई गावदेवी माता की जय. धन्यवाद. याच दरम्यान अमरजी पाटील नेरे यांचा सन्मान करणार आहोत. भरतजी पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. अधिराज 11 जीवदानी बामणडोंगरी संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले नेरे संघाला. या पुढील सामना आपल्या भेटीला येईल. कॅमेरामॅन आकाश चोरगेसह आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा या भव्य आमदार चषकात स्वागत. चला बोलूया कॉमेंट्री बॉक्स कडे. हॅलो, थँक्यू सो मच दिनेश पाटील सर. लढत आपल्याला पाहायला मिळते धाकटा खांदा आणि श्री गणेश डेरवली. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिलं तर प्रथम फलंदाजी करत असताना 46 धावा या ठिकाणी डेरवली टीमनं मात्र खोदून काढल्यात आणि 47 धावांचं आव्हान ठेवलंय ते प्रिन्स स्पोर्ट धाकटा कांडा टीम समोर. 47 धावा 18 बॉलवरती पाहिजे. सलामीची जोडी
धाकटा खांदा टीम आपण लगेचच मैदानात पाठवायचे, टाइमपास नकोय. चेक. याच दरम्यान माजी जिल्हा परिषद सदस्य आदरणीय राजेंद्रजी पाटील यांनी या स्पर्धेला उपस्थिती लावली, त्याबद्दल त्यांचं मनापासून धन्यवाद. ओव्हर टू कॉम्बॉक्स. चला बॅट्समन लगेच जा आपण मैदानात. आम्ही वारंवार कॉल करतो, टाइमपास बराचसा होतोय. त्यानंतर आपल्याला यानंतर देखील मॅच खेळवायची आहे, त्यामुळं आपण आपली सलामीची जोडी लगेच मैदानात पाठवायची आहे. सुदाम नाईक आणि त्यानंतर जितेंद्र घरत ही सलामीची जोडी धाकटा खांदा टीमची मैदानात दाखल झाली आहे. 18 चेंडू आणि गरज आहे 47ची. अगदी 18 बॉलवरती 47 धावा म्हटल्या तर मग पहिल्या बॉल पासून आक्रमणाची गरज आहे ती धाकटा खांदा टीमला. मागील मॅच मध्ये सुदाम नाईकची बॅटिंग आपण सर्वांनीच पाहिली आहे. विस्फोटक, छोटा पॅकेट बडा धमाका, स्मॉल पॉकेट डायनामो मागील मॅच मध्ये मात्र बरसला होता. या मॅच मध्ये तशी फलंदाजी करावी लागेल, कारण आता सध्याच्या स्थितीला त्या फलंदाजीची नितांत गरज आहे ती धाकटा खांदा टीमला. 18 बॉल 47ची गरज. गोलंदाजी मार्कवरती पहिले षटक टाकण्यासाठी डेरवली टीम कडून गोलंदाज आपण पाहतोय धनंजय भोईर. पंचांचा इशारा आलाय, मॅचला होईल सुरुवात. गेम इज ऑन नाव. फर्स्ट बॉल. 18 बॉल आणि 47ची गरज. ऑन स्ट्राईक असेल तो फलंदाज जितेंद्र घरत. पहिलाच बॉल. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग नाहीये, डायरेक्ट हिट झालाय. नॉन स्ट्राईक एंडला काय घडलंय? तिसऱ्या पंचांची मागणी पंचांनी केली आहे. तिसरे पंच आपण या ठिकाणी चेक करा. नॉट आउट. खेळाडू सेफ आहे. एक धाव होईल कंप्लीट. एक धाव लागेल ती धाकटा खांदा टीमच्या धावफलकावरती. 47ची गरज होती. एक धाव मिळाली आहे, अजून 46 बनवायची आहे. सुदामवरती पूर्णपणे या मॅचची कमांड आणि या मॅचची जिम्मेदारी असेल. सुदामची कशी बॅटिंग होईल त्याच्यावरती या धाकटा खांदा टीम या मॅच मध्ये जिंकेल की हारेल याचं भवितव्य असेल. हो, यावेळेला अपील चांगल्या पद्धतीने झाली आहे. पंचांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. निर्धाव चेंडू सांगता. चला मॅच ऑन ठेवा, टाइमपास करू नका. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. डॉट बॉल आलाय. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी धनंजय भोईरची सुरू आहे. पहिल्या षटकामध्ये आक्रमणाची नितांत गरज आहे, कारण 47 धावा म्हटल्या तर मग फर्स्ट बॉल पासून आक्रमण करणं गरजेचं आहे. परंतु ते आक्रमण आतापर्यंत 3 बॉलवरती तरी होऊन दिलं नाहीये. माफ करा, 2 बॉल झालेत. गोलंदाज तयार आहे धनंजय. स्वीप करण्याचा प्रयत्न, लाऊड अपील झाली आहे. पंचांचं बोट आकाशाला. मोठा धक्का, 440 ओव्हरचा झटका बसलाय तो धाकटा खांदा टीमला. फलंदाज सुदाम नाईक या बॉलवरती होईल बाद. सुदाम या ठिकाणी बाद झालाय. संघाचा हुकमी एक्का मात्र आता पवेलियनमध्ये परतलाय. याच खेळाडूंना मागील मॅच मध्ये काय अफलातून बॅटिंग केली होती, त्याला आता स्वस्तात माघारी धाडण्यात गोलंदाज धनंजय भोईरला मात्र यश आलंय. पहिला झटका दिलाय तो धनंजय भोईरनं. 1 धावसंख्येवरती विकेट गेली आहे. अजून देखील उर्वरित बॉलवरती 46 धावसंख्येची गरज. उर्वरित बॉल बाकी आहेत आणि 46 धावा बनवायच्या आहेत. नवीन फलंदाज स्ट्राइक एंड वरती अजय. पहिलाच बॉल कॉमेंट्री बॉक्स च्या वरून आमच्या दिशेने ठोकलाय. हा दणदणीत आणि खणखणीत षटकार. काय पॉवर आणि काय ती ताकद. बॉलवरती आला, ऑन साइडला फटका भिरकावला आणि प्रॉपर टायमिंग देखील झालं. बॉल मात्र कॉमेंट्री बॉक्स मध्ये आला. षटकार.
षटकाराच्या बरोबरीने धावसंख्येत होईल बदल. धावसंख्या पोहोचली आहे ती 7 या आकड्यावरती. या बॉलला लेग ग्लास करण्याचा प्रयत्न. अपील परत एकदा झाली आहे. पंचांनी अपील उचलून धरली आहे. आणखीन एक विकेट. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज या बॉलवरती अजय नाईक. बॅक टू दी पवेलियन. ज्या खेळाडूनं निश्चितपणे अशा थोडीशी पल्लवित केली होती त्या खेळाडूचा मात्र LBWच्या स्वरूपात तो बाद झालाय. 7 धावसंख्येवरती दुसरा झटका मिळालाय. तो फलंदाजी करत असताना धाकटा खांदा टीमला. सुदाम आणि अजय मात्र आता पवेलियन मध्ये परतलेत. नवीन फलंदाज स्ट्राईक एंडला नवनाथ नाईक. पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज असेल. शेवटचा चेंडू पॉवर प्लेचा आणि धनंजय भोईरचा या षटकातील हा शेवटचा बॉल. हा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. जमीन लगतचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. मिडॉनचा फिल्डर बॉल पर्यंत पोहोचतोय. अगदी चांगली फेकी पाहायला मिळाली. सिंगल पेक्षा जास्त काही नाही. सिंगल धाव शेवटच्या चेंडूवरती मात्र मिळेल. सिंगलच्या बरोबरीनं 8 धावा लागतील धाव फलक्यावरती आणि इथून 12 चेंडूंचा अजून खेळ बाकी आहे आणि विजयासाठी गरज आहे ती 39 धावांची. थँक्यू सो मच डीजे. दोन षटकं बाकी आहेत. 12 चेंडूंचा खेळ इथून बाकी आहे आणि गरज आहे ती 39 धावांची. 19.50च्या रन रेटनं आस्किंग रन रेटनं धावा बनवायच्या त्या डाकताखांडा टीमला. संघ थोडा अडचणीत आहे. ज्या फलंदाजानं मागील मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली होती तो देखील पवेलियन मध्ये परतलाय. त्यानंतर अजय नाईकनं पहिल्या बॉलवरती षटकार मारला त्याला देखील बाद केलाय. आणि आता आपण पाहतो जितेंद्र गरत आणि नवनाथ नाईक ही जोडी मैदानात. 12 चेंडू 39ची गरज. गोलंदाजी मार्क वरती डेरवली टीम कडून गोलंदाज विनायक धुमाल. फर्स्ट बॉल. अखूट टप्पा. पूलचा फटका. पूल सक्सेसफुल होत नाहीये. खेळाडू फिल्डर आहेत त्या ठिकाणी. आणखीन एक झटका मिळेल धाकटा कांदा टीमला. नवनाथ या बॉलवरती खतरनाक कामगिरी डीजे सूरजच्या माध्यमातून आपण पाहतोय की अगली वेगळी गाण्यांची धून बजावली जाते. त्यांचं देखील स्पर्धेच्या वतीनं आपलं आपण हार्दिक हार्दिक स्वागत करूया. पहिल्या बॉलवरती विकेट गेली. मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न. हा चेंडू बॅक टू दी बॉलर. समोर खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल मिळते. सिंगलनं स्ट्राईक फक्त रोटेशन होईल आणि एक धाव मिळेल ती धाकताखांडा टीमला आणि धावसंख्या पोहोचेल ती 9 या आकड्यावरती. 2 बॉलवरती एक सिंगल आली आहे. 10 चेंडू बाकी आहेत आणि गरज आहे ती 38 धावांची. सूरज नवीन फलंदाज मैदानावरती आपण पाहतोय. स्ट्राईक एंडवरती आहे फलंदाज जितेंद्र. चेंडू ताकदीची गोलंदाजी. खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळाला आहे. मोठा फटका मारण्याचे प्रयत्न चालू आहेत परंतु प्रयत्नांना साथ मिळत नाहीये. अगदी गोलंदाजी देखील
अचूक टप्पा आणि परफेक्ट वेगावरती होतीये. निर्धाव चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. माफ करा, 1 रन आहे. यावेळेला खूप चांगला बॉल स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. आणखीन एक डॉट, आणखीन एक निर्धाव चेंडू. आणि जसजशी आता निर्धाव चेंडू येत जातील तस तसा धाकटाखंडा संघ या मॅच मधून थोडासा बाहेर जाताना आपण पाहू शकतोय. विनायक धुमाल चांगली गोलंदाजी. हा बॉल ऑन साइडला भिरकावलाय. चांगला फटका. फिल्डर होतं फिल्डरच्या अवाकेच्या बाहेर. ठोकला हा षटकार. 6. अजून मॅच संपलेली नाहीये. षटकार येत आहेत म्हणजे मॅच बॅलन्स आहे. इथून अजून देखील बऱ्याचशा षटकारांची गरज येते धाकटाखंडा टीमला. हा चेंडू वॉटर स्ट्रोक. काय फटका. लांब लचक सलेक्टचा हा दुसरा षटकार आलाय. तो फलंदाज सूरजच्या बॅट म्हणून 6. सहा चेंडू आणि आता 25 ची गरज. स्पीडअप करा. टीम मीटिंग घेऊ नका. विनंती असेल शॉर्ट टीम मीटिंग घ्या. जास्त वेळ बातचीत करू नका. दोन्ही टीमला विनंती आहे. फिल्डिंग करणाऱ्या टीमला खास करून विनंती, आपण टाइमपास करू नका. 6 बॉल 25 ची गरज. अगदी आपण पाहिलं तर 37 पाहिजे होत्या 8 बॉलवरती. 2 चेंडू आणि 2 षटकार पाहिले आपण फलंदाज जितेंद्रच्या बॅटमधून, सूरजच्या बॅटमधून. आणि षटकारानं थोडंसं अंतर कमी केलं जातंय. 6 चेंडू आणि आता 25 ची गरज. राऊंड दे जय. पोरांपोर शालत. 6 चेंडू आणि 25 ची गरज. गोलंदाज संतोष आलाय. स्ट्राईक एंड वरती असेल तो फलंदाज जितेंद्र घरत. 6 बॉल 25. 6 बॉल 4 षटकार. 4 मोठे फटके पाहिजे धाकटाखंडा टीमला. कशी गोलंदाजी होईल, कशी फलंदाजी होईल, हा सामना, ही मॅच देखील हाय व्होल्टेज पाहायला मिळेल का. मागील मॅच आपण पाहिली आहे. अगदी गोलंदाजीच्या ताकदीवरती, गोलंदाजीच्या बेसवरती कुडावे टीमनं मात्र सामना जिंकला. 21 धावा 3 ओव्हरमध्ये डिफेंड करून दाखवल्या. 1 बॉल 5 वरती मॅच आली होती आणि तो चेंडू आपण डॉट जाताना पाहिलाय. परंतु या मॅच मध्ये धावा आल्यात. हाय स्कोरिंग मॅच आपल्याला पाहायला मिळाली आहे. 6 बॉल शिल्लक आहेत आणि विजयासाठी गरज आहे ती 25 ची. तर चेंडूची पूर्तता करायची आहे. सहा चेंडू 25. गोलंदाज संतोष सज्ज राईट आर्म राऊंड द विकेट ना. पहिलाच बॉल ऑन स्ट्राईक एंड वरती आपण फलंदाज जितेंद्रला पाहतोय. 6 बॉल 25 होतील का. गोलंदाज तयार. फर्स्ट बॉल ऑन साइडला जमिनीलगतचा फटका. 1 सिंगल. वेगाने कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. दुसरीसाठी पलटलेत. 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणावे लागेल. वेगाने चित्त्याच्या चपलाईनं 2 धावा धावून कंप्लीट. 2च्या बरोबरीनं टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे ती 24 वरती. आणि आता 5 बॉल बाकी आहेत आणि विजयासाठी गरज आहे ती 23 धावा संख्येची. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. 5 बॉल आणि 23. 5 बॉल 23 होतील का. फलंदाजाला आता 4 षटकार पाहिजेत. गोलंदाज सज्ज. आडवा बाट ना क्रॉस बाट. अफलातून फटका. स्क्वेअर लेगच्या वरून मॅच मध्ये ट्विस्ट आणणारा हा आलाय दणदणीत षटकार.
षटकार. सामना बॅलन्स. सामना कोणत्याही टीमने जिंकला नाहीये, हरला देखील नाहीये. कारण आपण पाहिलं तर दोन्ही संघ अगदी ताकदवान आहेत. मोठमोठ्या टीमला पराभूत करून दोन्ही टीम यापर्यंत या स्पर्धेत आणि या स्पर्धेच्या शेवटच्या लढती अगदी सुपर 6च्या लढतीपर्यंत पोहोचलेत. दोघांची ताकद दोघांनाही माहिती आहे. आता आपण पाहिलं शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत आणि 17ची गरज. 4 चेंडू 17. हा फटक्या पाहायला मिळाला अगदी फिल्डरच्या हातामध्ये. फिल्डर आहेत एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न थोडीशी खराब फिल्डिंग. एकीचं कन्वर्ट, एकीचं रूपांतर लगेच 2 धावेत झालंय. 3 चेंडू आणि आता 15ची गरज. दरम्यान आता मात्र फलंदाजाला पण समजलं नाही कसला आवाज आला. हा आवाज आपण ऐकला परगावचे सागर पाटील यांचा आवाज आपण ऐकलाय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. फलंदाज झालेत रनआउटच्या स्वरूपात बाद. फलंदाज बाद अर्थातच मोठा झटका. कारण आता आपण पाहिलं तर सुरुवातीच्या शेवटचे 2 बॉल बाकी आहेत आणि विजयासाठी गरज आहे ती 15 धावांची. पारगावचा पोपट त्यांचा आवाज आपण ऐकलाय. 2 बॉल 15 पाहिजेत. थँक्यू डीजे. 2 बॉल 15. 2 बॉल वरती जरी 2 षटकार आले तरी 12 धावा होत आहेत. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम. आता नशिबावरती निर्भय राहावं लागेल ते डाकता खांदा टीमला. एखादा वाईट बॉल, एखादा नो बॉल, नो बॉल वरती आलेला षटकार, नो बॉल वरती आलेल्या चौकाराची आता प्रतीक्षा करावी लागेल. 2 बॉल आणि 15. गोलंदाज तयार. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. धाव मिळत नाहीये. 1 चेंडू 15ची गरज. जवळजवळ सामना डेरवली संघाने मात्र जिंकलाय. फक्त आणि फक्त या मॅच मध्ये आता औपचारिकता शिल्लक. 1 बॉल 15. चला पुढच्या मॅच साठी नेरे आणि बामणडोंगरी टीम आपण सज्ज व्हा. शॉर्ट पद्धतीचा बॉल. विकेट मिळते. फलंदाज झालाय बाद आणि सामना जिंकलाय तो डेरवली टीमनं. वेल प्लेड अँड कॉंग्रॅच्युलेशन टीम डेरवली. हार्ड लक असेल डाकता खांदा संघ.